मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून शिंदे आणि ठाकरेंची सेना आमने सामने। वर्क ऑर्डर आमचीच असल्याचा दोन्ही पक्षांचा दावा। पोलीस ठाण्यात दोघांनी विरुद्ध अदखलपात्र गुन्हे दाखल। मराठा आरक्षणावरून भुजबळांचे मराठा समाजातील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांसह धुरण्यांना सवाल। 10% आरक्षण ईडब्ल्यूएस आरक्षण नकोच का? ओबीसीतूनच समावेश हवा का? भूमिका स्पष्ट करण्याचं भुजबळांचं आव्हान। लाडकी बहीण योजनेचं सरकारकडून हायकोर्टात जोरदार समर्थन। योजनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्याची विनंती। सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवारांची याचिका। ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीने लातूरमधील तरुणाची मांजरा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या। मंत्री छगन भुजबळ भरत कराडच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी लातूरात दाखल। ठाकरे बंधूंच्या प्रदीर्घ भेटीनंतर नाशिकमध्ये आज दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा। नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक रस्त्यावर उतरणार। मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आज बैठक। मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होणार का याची उत्सुकता। सोलापूरच्या कुर्डू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीरच। तहसीलदारांचा अहवाल माझाच्या हाती। गावकऱ्यांनी अहवाल फेटाळला। 2026 पर्यंत उत्खननाला परवानगी असल्याचा दावा। सोलापुरातील कुर्डू गाव आज बंद। कुर्डूची तुलना थेट बीडच्या प्रकरणाशी केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रशासनाच्या कारवाईचा निषेध। रायबरेलीत मतदारसंघाच्या निधीवरून राहुल गांधी आणि मंत्री दिनेश सिंह यांच्यात खडाजंगी। निधी उशिरा मिळत असल्यानं राहुल गांधींची नाराजी। पैसे देऊन सोशल मीडियावर आपल्या विरोधात मोहीम चालवली त्याचा मी बळी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा खळबळजनक आरोप। इंधनाबाबत आपल्या विरोधात लॉबिंग चालवल्याचं गडकरींचं वक्तव्य। सीपी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही उपस्थिती। आयसिसच्या 2 दहशतवाद्यांचा मुंबईत होता घातपाताचा डाव। दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत माहिती उघड। आफताब आणि सुफियान या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती मुंबई। नेपाळमध्ये हंगामी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा। माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की आज शपथ घेण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।